दुसरं काही नाही. असं वाटतं आम्हाला दुनिया आहे का नाही, खतम झाली का दुनिया. फक्त असं वाटतं या धर्तीवर फक्त बिग बॉसच घर आहे. 500 पोत्याचं काम दिवसाची कुठं गेलं नव्हतं. 700 पोते, कधी 800 पोते, तर 50 किलोचं पोतं. मग ते मीटिंग मध्ये थोडे नाराज झाले होते. अरे म्हणे तू बॉडी, आम्ही त्या बॉडीची तुला आणलो म्हणे, तुझी बॉडी तुला कसं शो मध्ये कसं घेऊ म्हणे. म्या म्हटलं मला 20 दिवस द्या म्हटलं, नावाचा रोशन नका म्हणून बॉडी चेंज करून टाकतो. विशाल जे होते ना तो डायरेक्ट तोंडावर बोलले, ये ना भिड ना, समोर येऊन भिड ना. मी म्हणलो तर समोरचा माणूस म्हणते तर भिडा ना, भिडा असे मला म्हटलं तर मी भिडलो असतो. तुम्हाला एका शब्दामध्ये फक्त सांगायचंय की तुम्हाला त्यांचं नाव ऐकल्यानंतर काय वाटतं राकेश दादा? क्लिअर नाही वाटत मला आणि तो मुद्दा मांडत गेलो होतो. पण दाखवलं का नाही पण आम्हाला तो खरंच मुद्दा दाखवायला पाहिजे. तुम्ही जरी दाखवता तो मुद्दा मारायचा सोबत, कारण की नमस्कार, मी मधुराशी देणे कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून नुकताच निरोप घेतलेला आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका रोशन भजनकर यांनी. आणि दादा आहे आता माझ्या बरोबर. हाय, कसा आहे दादा? मस्त आहे. आणि घराच्या बाहेर आला तर मस्त वाटलं. कसं वाटतं आता घराबाहेर आल्यानंतर? खूप माणसं बघितले, जवळपास 50 दिवस घरामध्ये होता असते. तिथं घरात नाही तर 12-13 आम्ही जे काही होतो आतापर्यंत पुरे तेच चेहरे तेच घर आणि दुसरं काही नाही. असं वाटतं आम्हाला दुनिया आहे का नाही, खतम झाली का दुनिया. फक्त असं वाटतं या धर्तीवर फक्त बिग बॉसच घर आहे, बाकी काहीच नाही. पण बाहेर यायला पाहिलं ते सूर्य समजा पब्लिक एकदम खुश झाला. काम किती मिस करत होता? काम तर लय मिस करत होतो मी, कारण की या कामापासूनच बनलं होतं. काम तिथं जेव्हा टास्क भेटला होता ना तेव्हा मजा आली तिला टास्क, कारण काम आठवण आलं तुम्हाला. तर आपण बिग बॉस बद्दलच्या गप्पा तर मारूच यात, पण मला आज थोडंसं तुझ्याबद्दल ऐकायचंय, तुझ्या जर्नी बद्दल ऐकायचंय. ज्यावेळेस तुझं नाव मला कळलं की बिग बॉस मध्ये येणार आहे, अनेकांना माहिती असेल तुझ्याबद्दल, पण असे काही लोक होते ज्यांना तुझ्याबद्दल फार काही माहिती नव्हतं. तर त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आज मला थोडं तुझ्याबद्दलच ऐकायचंय की तुझी जर्नी कशी सुरू झाली किंवा तू लोकांपर्यंत कसा पोहोचलास. एक ती मुवमेंट किंवा एक तुझं ते रील ज्याच्यामुळे तू खूप व्हायरल झालास एका रात्रीमध्ये आणि लोक अचानक ओळखायला लागले. तर हा सगळा प्रवास मला आज ऐकायचा आहे. मी नाही काय कमसे कम 16 वर्षापासून जिम आणि काम मालिकाम करून आलो. आणि पहिले तर 50 पैसेच भाव होता त्यावेळेस ना. डाएट एका रुपये म्हणजे एक कट्ट जे सिमेंटचं कट्ट 50 पैसे भेटे. तर आम्ही दिवसाचे जे काम करू 300, 400, 500 पोत्याचं ना, त्याचे मग घर बी चालवणं. तेव्हा तर समजा 2017 मध्ये माझे लग्न झालेलं आहे. आणि त्याच्या अगोदर बाबा होते आणि बाबा एकटे सांभाळायचे घर, तेव्हा ते बी हमाली करायचे. पण ते शिकून म्हणजे घरात त्यावेळी भाव नव्हता, काही नव्हतं. पण असा टाइम आला नंतर का मला स्वतः हमाली काम करायला लागलं. बाबानं मारलं होतं मला, तू नको करू म्हणे, तुला शिकू राहिलो. पण असं मी लपत मी काम करत गेलो, कारण माझ्या शिक्षणामध्ये इंटरेस्ट नव्हता. तर मी हमाली काम करता करता मग जिम चालू केलं. माझा भाऊ होता जो गोपाल दादा, त्याला पण मी जिम चालू केलं. आणि जिम बी चालू केलं. ते जिम आणि मग बॉडी बिल्डिंग म्हटलं आता आपण शिकलो नाही आहे, पण आपली पर्सनॅलिटी चांगली होती, बॉडी वडी ठीकठाक होती. मग स्टेजवर गेलो, एक कॉम्पिटिशन खेळलो, कटलो. त्याच्या बाद मी एकदम झालो, म्हटलं आता त्या गेम मध्येच जायचं समोर. तिथून भिडलो, मग बॉडी बिल्डिंगचं दुसरी कॉम्पिटिशन खेळलो, तिथून मेडल येत गेलं. मग समजलं म्हणजे आपली काय आहे आपण. मग तिथून जर्नी चालू झाली माही. आणि असं करता करता मग लग्न झालं. आणि एक मुवमेंट आलता असा, दिवसभर सकाळी 4 वाजता जाऊन मी धक्क्यात जायचो आणि संध्याकाळी 7-8 वाजता किंवा 9-10 वाजता घरी आलो. आणि त्यावेळेस काय झालं, उन्हाळ्यामध्ये सीझन आहे आमचं सिमेंटचं कट्ट्याचं. 500 पोत्याचं काम दिवसाचे कुठं गेलं नव्हतं. 700 पोते, कधी 800 पोते असे घराचं दिवसाचे. किती किलोचे? आणि 50 किलोचं पोतं. 50 किलोचं पोतं, ते बी ते आपलं पोतं आपल्याला न्यायला लागते. आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये काय झालं तर मी जिम बंद झालो होतो, कारण सकाळी 4 वाजता जाणं, संध्याकाळी बेटे मेनं. तर माझी डाईट नाही होय, काहीच नाही होय. मी डाईट फॉलो करू कामावर. आणि एक जण मला व्यक्ती आलं त्यावेळेस, म्हणे तू बिमार पडला का रे म्हणे. 70 किलोचं डायरेक्ट 60 किलो राहिलो तुम्ही. पुरा मसल लॉस झाला होता, चांगला मसल बनवली गेली. तर मला म्हणे बिमार आहे का. म्हटलं नाही यार, कामाच्या झालो मी. आता कोणाला माहित नव्हतं मी खरंच मी हमाली काम करतो, कारण की माहित नव्हतं लोकांनी. तर मी म्हटलं कामाच्या झालं हात म्हणे काही इफेक्ट म्हणे. मग मला रुतली ती गोष्ट, बॉडी बिल्डर रुतते, कारण की असं कोण म्हटल्याबरोबर. मग म्हटलं यार आता जिम चालू करतो मी. थोडं सीझन डाऊन झालं आणि म्हटलं आता सोशल मीडियावर येऊ म्हटलं आपण, कारण की एका मित्रांनी म्हटलं तर तू व्हिडिओ टाकत जाय, तू वाटते ते आम्हाला दिसते ते गोष्ट. तर मी म्हटलं जिम चालू करू, आता व्हिडिओ चालू करू. व्हिडिओ चालू केले. फक्त पहिले गाण्यावर जिम मध्ये वर्कआउट करताना ते 2 दिवस झाले. मग कामावरचे असे गाण्यावर बनताना मग समजलं यार आपण असं काहीतरी बोलून बी करू शकतो. मग ब्लॉगिंग चालू केली, हळूहळू ते बोलणं चालू केलं. मग ब्लॉगिंग चालू केली. कामावर सकाळपासून जर्नी, उठतो किती वाजता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर थोडा पूस भेटला होता मला. नंतर म्हटलं एक टाइम असा आला होता, म्हटलं हे काहीतरी आज वेगळं करू.
जनताला सांगू म्हटलं आपली जर्नी सुरू कुठून झाली खतम. म्हणजे आज मी किती हे करतो मेहनत माझ्या लाईफमध्ये स्वतःच्या. मग सांगितले मी जर्नी सकाळी 4 वाजतापासून उठतो, लग्न झाल्या 2 मुली आहे मध्ये गौरी राशी, डाईट फॉलो करतो, सगळं रिअल दाखवलं त्याच्यात. आणि एवढं झाल्यावर मी ट्रॉफी आहे माझ्याजवळ, मेडल जे की कमवली आणि किती वर्षापासून करतो. त्याच्यापासून लोक एकदम मोटिवेट झाले आणि जास्त नाही 15 ते 20 दिवसात मी व्हायरल झाला तो व्हिडिओ. तिथून जर पोच भेटला नाही तर कधी पलटलंच नाही. किती छान गोष्ट आहे. पण मग एकदम लोक मोटिवेट झाले ते आणि त्यानंतर तुमचं आयुष्य बदललं असेल. पुरा आयुष्य बदललं. तो मोमेंट तो व्हिडिओ टाकला तिथून माझं आयुष्यच चेंज झालं पटकन. पण मग बिग बॉस कसं आलं तुमच्यापर्यंत? बिग बॉस एक फोन आला होता मला, नाही मेसेज आला बिग बॉस मराठीसाठी. म्हटलं बिग बॉस मराठीसाठी आपल्याला काय आणि म्हटलं पहिले असंच वाटलं. तुम्ही बघत होता त्याआधी बिग बॉस पाहिलेलं? पाहायला भेटेच नाही, टाइमच नाही भेटे. सकाळी 4 वाजता संध्याकाळी कुठं भेटत. त्याचा मेसेज आला. मग मी बोललो ते म्हणे तुला आवडेल का म्हणे शो मध्ये. म्हटलं वा भाऊन आवडेल. म्हटलं पोरीचं स्वप्नच होतं. म्हटलं ठीक आहे म्हटलं मी येतो. मग मीटिंग झाली आमची. दुसरी मीटिंग झाली. दुसऱ्या मीटिंग मध्ये माझ्या पहिले ऑपरेशन झालं होतं आणि त्या ऑपरेशनच्या आहे ना माझ्या जिम बंद झालं होतं 3 महिने. पोट वगैरे निघालं होतं. मग त्या मीटिंग मध्ये थोडे नाराज झाले होते. अरे म्हणे तू बॉडी, आम्ही त्या बॉडीच्या तुला आणलो म्हणे, तू बॉडी त्याच्यावर तुला कसं शो मध्ये कसं घेऊ म्हणे. म्या म्हटलं मला 20 दिवस द्या म्हटलं, नावाचा रोशन नका म्हणून बॉडी चेंज करून दाखवतो म्हटलं. जब भिडलो आणि तिथून पुरं डाएट कंट्रोल, मीठ वगैरे सगळं सोडलं मी. चावल रोटी हे सगळं, फक्त बॉईल चिकन, बॉईल अंडे हे खात गेलो. 12 दिवस त्याच्यात काम बी करत गेलो मी. आणि सकाळी अंडे खाल्ले का दुपारी डायरेक्ट 2-3 वाजता जेवायचं. 12 दिवसात बॉडी चेंज केली. त्याच्यासमोर जेव्हा मी फोटो टाकला ना ते हैराण झाले. काय केलं म्हणे असं, काय केलं म्हणे स्वतःच ते मास्क काढू फेकलं काय म्हणजे तुला ती चरबी होती. म्हटलं हाच तर माझ्या गेम आहे, मी बॉडी स्वतःची लाईफही चेंज करू शकतो म्हटलं. मी तुम्हाला चॅलेंज देऊन गेलो होतो म्हटलं 20 दिवस, 12 दिवसात केली होती. आणि त्याच्यानंतर ते नाही म्हणे. पण थोड्या वेळ त्याला काय वाटलं असं. दुसऱ्या दिवशी मग फोन आला, तो रात्रीपर्यंत सांगतो म्हणे. मग एकदम रात्री फोन आल्याबरोबर खुश झालो. सगळ्यात पहिले म्हटलं आईले म्हटलं बाबाजवळच आहे, एक अगरबत्ती लाव म्हटलं फोटोले, बाबा नव्हते. मग कोचले सांगितलं. सगळे घरचे लोक एकदम खुश झाले होते. क्या बात आहे. आणि अशा प्रकारे तुमचा बिग बॉसचा प्रवास सुरू झाला आणि तो 50 दिवस तो प्रवास सुरू राहिला होता. आणि आता तुम्ही घराबाहेर आलात. पण आता मला घरातल्या गोष्टींबद्दल ऐकायचंय. आता मला बिग बॉस बद्दल बोलायचंय. तुमच्या बरोबर जर्नी तर ऐकली, बिग बॉसच्या घरामध्ये काय राहून गेलं असं वाटतंय? म्हणजे खूप जण असं म्हणत होते की तुम्ही खूप शांत आहात किंवा तुम्ही भांडत नाही आहात किंवा तुमचा गेम दिसत, असे खूप जण कमेंट येत होत्या. आता बाहेर आल्यानंतर तुम्हाला काय एक वाटतंय की ही गोष्ट राहून गेली आहे? भांडणच गेम नसते राहत. घर चालवण्यात 1-2 शब्द प्रेमाने बोलले त्यांना घर बी चालते. मी तेच होतो. ऐकून भांडण नव्हते होत, पण मी 2 शब्द प्रेमाने बोलवते ते तिथं वाटे बी गेले. नाही भाई रिअल आहे गोष्ट. जेव्हा बंदा बोलतो ना, बोलतो मी, बोलो नाही पण जेव्हा बोलो ना मी शांत होऊन जाय सगळेजण. आणि मला ऐकून बी मला समजा रोशन यार तू मस्त खेळतं. आणि मी जिथं बोलायचं तिथंच बोलायचं. आणि असं नाही का 24 तासात मी काही ना काही चालूच राहायचं माझ्याला बोला. पण ते आपली तो 1-1.5 तासाचा एपिसोड राहते ते दाखवणं त्याच्या हातात आहे कसं काय दाखवायचं. तर त्याची हिशोबानं त्याने ते दाखवलं. आणि राहून फक्त एकच गेलं की जे माझ्या पोरीचं स्वप्न होतं बिग बॉस मराठीची ट्रॉफी, आणि तेच राहून गेलं. अगर त्या घरात राहिलं असतं तर कंटिन्यू ते ट्रॉफीसाठी लढलो असतो. आणि मी म्हटलंही होतं मला यार खेळू द्या मला ट्रॉफीसाठी, ते माझं स्वप्न आहे पोरीचं. कुठेतरी अधूर राहून गेला. पण काय होऊ शकते देवानं माझ्यासाठी दुसरं काहीतरी वाढून ठेवलं असं. मी हेच म्हणत मी काढलं, मी त्या गोष्टीसाठी नाराज नाही. काढलं ठीक आहे, पण मला एक देवाने चॅनल दिला असं कुठेतरी की असं जीवनात काहीतरी मोठा येणार आहे. मी हेच म्हणतो हर वेळेस, नाराज नाही होत कोणत्याच गोष्टी. आता घरामध्ये आता स्ट्रॉंग प्लेअर कोण वाटतंय? आणि आता 3 वाईल्ड कार्ड एंट्री झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता इक्वेशन्स खूप बदलणार आहेत घरामधली. आत्ताच्या क्षणाला काय वाटतंय सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोण आहे आणि कोण पडेल? स्ट्रॉंग प्लेअर मी सांगतो 2-3 सांगेन, कारण की सगळ्या ते होतेच स्ट्रॉंग आहे. आता सध्या तर अनुश्री बी स्ट्रॉंग आहे, तन्वी, रुचिता स्ट्रॉंग प्लेअर आहे. हे खाम मत बी मांडते, भिडते बी, हे स्ट्रॉंग प्लेअर आहे. आणि वीक प्लेअर म्हटलं तर सध्या तर मला प्रभू वाटते त्याच्या मनात सध्याच्या कंडिशनले. प्रभूले मिस करतो मी, कारण की प्रभू जेव्हा पहिल्या आठवड्यात आला होता तर आमचा एक बॉन्ड बनला होता चांगला. नंतर त्याने त्याची पर्सनॅलिटी चेंज केली, जे की मला खराब वाटली होती. मी त्याला बोललो यार प्रभू नको करू रे, खरंच मला तो रिअल वाटेतो. आणि नंतर त्याने पर्सनॅलिटी चेंज केली आणि तिथं मला कुठेतरी असं वाटलं प्रभू हरपला. आता प्रभू आपला राहिला नाही पहिला. मधल्या काळामध्ये असंही झालंय की तुम्ही सुद्धा टोळी सोडणार आणि सगळ्या ह्या गोष्टी चालू होत्या, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काय चालू होते? ती तुमची स्ट्रॅटेजी होती का तुम्हाला खरंच ते लागलं होतं मनाला सगळं? ते मनात माझ्या काय झालं, ते चुगली दाखवली होती. चुगली दाखवल्याने मी ते आता हर वेळेस तेच सांगितलं मी ना, का मी चुगलीच्या वेळेस जो आपल्या परिवारासारखं म्हटलं. आता माझ्यासाठी परिवारच होता. 50 दिवस मी घरात राहून आलो. बरोबर.
परिवारासारखे राहून आलो होतो, सगळेजण बोलत चालत हसत खेळत राहून आलो होतो, झगडा बी करायचे तरी बी एकामेकासंग बोलायचे. तर त्यावेळेस काय झालं, चुगली दाखवली आणि मला एक दिमागात थॉट आला काय, जे चुगली दाखवली हे आपल्या परिवारासंग झाली असते तर मी परिवार माफ केलं असतं ना, मग ह्याही एक परिवार मी माफ करून दिलं. ते नंतर मी म्हटलं ते एक्सेप्ट केलं, ठीक आहे म्हणे आम्ही तुझ्या संग कधी धोकेबाजी नाही करणार, केली म्हणे पण आता नाही करणार रोशन, तुझे मन नाही दुखवणार. आता ना मी तुम्हाला एकेका सदस्याची नावं सांगेन, तुम्हाला एका शब्दामध्ये फक्त सांगायचं की तुम्हाला त्यांचं नाव ऐकल्यानंतर काय वाटतं ऍज अ घरातला सदस्य किंवा एक प्लेअर म्हणून काय वाटतं. ठीक आहे, पहिलं नाव आपण घेऊयात राकेश दादा. प्लेअर नाही वाटत मला ते, सध्या ते मांग लपताना दिसते सध्या. ओके, दीपाली ताई. नाही, प्लेअर कसं आहे म्हणजे की ते आतापर्यंत मागं खेळत होते पण समोरून भिडत नव्हते. जसं आता आपला विशाल डायरेक्ट चॅलेंज. तुम्ही राकेश बाबत बद्दल सांगताय का? हा, राकेश बाबत बद्दल सांगत आहे. कारण विशाल जे होते ना तो डायरेक्ट तोंडावर बोलले, ये ना भिडणं, समोर येऊन भिडणं. मी म्हणलो तर समोर म्हणते तर भिडा ना, भिडा असे मले म्हटलं तर मी भिडलो असतो. पण तो माणूस, आता मी एका सुट्टीत फसलो म्हणून अगर मी विरोध द्यायचे तसं भिडलो असतो मला म्हटल्यावर. म्हणून चॅलेंज करते मी, म्हणून तुम्ही माणूस भिडा म्हणते भिडा ना, दाखवा ना गेम. ओके, दीपाली ताई एकेका शब्दामध्ये सांगा सगळ्यांबद्दल. दीपाली ताई बी चांगली वाटते. हा. तन्वी. दीपाली ताई तुम्हाला सांगतो कोण चांगली आहे, कारण मी हर वेळेस मुद्दा मांडलाय कामाचा, हमाली कामाचा, आणि हा माझा मेन होता. कारण मी जे हमाली काम करतो ना, जेव्हा 16 वर्ष अगोदर 50 पैशांनी चालू केलं होतो. 16 वर्ष झाली आज 3.5 रुपये फक्त भाव आहे. महंगाई पहिले तर कुठे आहे, जिथं 5 रुपये आहे तिथं 3.5 रुपये आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला मेडिकल नव्हतं भेटत, जे दवाखाना आम्हाला पाहिजे होता तो दवाखाना, तिथं आम्ही मुद्दा मांडलो रोज सकाळी उठल्याबरोबर. दीपाली ते मला सपोर्ट करे आणि तो मुद्दा मांडत गेलो होतो. पण ते दाखवलं का नाही पण आम्हाला तो खरंच मुद्दा दाखवायला पाहिजे. तुम्ही जरी दाखवता तो मुद्दा महाराष्ट्रासोबत, कारण की आम्हाला मेडिकल लागू करा. कारण आम्ही घरात कोणी बिमार पडते ना, तो व्याजानं पैसे काढून आम्हाला ते दवाखान्यात पैसे लावा लागतात. आणि आम्हाला छोट्या छोट्या कंपनीत दवाखाने लागू, पण आम्हाला एवढं आम्हाला काम करून आम्हाला नाही. बरं, तन्वी एका शब्दात सांगा, म्हणजे काडेपेटी वाटते, फेक वाटते, स्ट्रॉंग प्लेअर वाटते, अशी उदाहरणं दिली मी तुम्हाला कोण कसं वाटतं? तन्वी नाही काय स्ट्रॉंग प्लेअर आहे. स्ट्रॉंग प्लेअर वाटते. प्रभू बी स्ट्रॉंग सध्याच्या कंडिशन आहे. तो आता आहे. बरं, विशाल बी स्ट्रॉंग आहे. सगळ्याला एकच उत्तर स्ट्रॉंग असे स्ट्रॉंगच म्हणणार नाही. म्हणजे फेक वाटतं, तंटा क्वीन वाटते, काय वाटतं असं काडेपेटी वाटते, अशा ह्याने सांगा. हा, मास्टरमाइंड आहे विशाल, आहे मास्टरमाइंड. ओके, रुचिता स्ट्रॉंग प्लेअर आहे. भांडणं तंटा क्वीन. तंटा किन म्हणते तिने, तंटा किन म्हणते, तंटा क्वीन. ते काय मी त्याचा अर्थच नाही समजत मला. तेच तो भांडण करणारी अशी नाही, भांडण स्वतःहून नाही करत. स्मार्ट प्लेअर ते कसं आहे, तिचं ते कोणाचे भांडण ते पळून जाय त्याच्या भांडण. अनुश्री हुशार आहे, चालाकीनं. प्राजक्ता शांत स्वभावाची होई. ओके. सागर दादा कॉमेडी किंग. अरे खतरनाक माणूस आहे. राखी मी चांगली आहे, कारण की ती फक्त गेम साठी ते सगळ्याला उपसाले आली ती इथं. क्वीन ऑफ एंटरटेनमेंट. हा, ती आहे. ती उपसाले आली, ते काम करून आली आणि संध्याकाळी एवढं उपसल्यावर ते संध्याकाळी जेवायला बी देते आम्हाला चांगलं. खूप तिचा गुस्सा निघून जाते मग सगळ्या जेवायला. अशी बाई आहे ती. बरं, एक जाता शेवटचा प्रश्न. घरामध्ये प्रत्येकाची एकमेकांशी भांडण होतात, तुमची सुद्धा झाली, तुमच्याबरोबर अनेकांचे वाद झाले, पण ती एक मुमेंट किंवा तो एक वाद, ती एक व्यक्ती जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता मी भिडलंच पाहिजे, आता बस मी ऐकत नसतो, पण त्यावेळेस तुम्ही स्वतःला खूप कंट्रोल केलं, हे कधी झालं? राखी संघच. अगर ते मजाक नाही करत, त्या जागी पोरगा असताना लय बेकार भिडलो होतो मी. तुमचा तो डायलॉग खूप आणि मी म्हटलं होतं तिला, मी त्या जागी अगर पोरगा असताना फुटला असता म्हटलं. आज पोरगी होती म्हणून ते इज्जत आहे म्हटलं, माझ्या घरी शिकवलं आहे म्हटलं, कोणाशी असं उतरून बोलायचं नाही. पण मी तुला समजून सांगितलं, पण रिअल सांगितलं होतं त्यावेळेस अगर पोरगा तर फुटला असता तो दाखवलं. मी हेच हे करतो मी त्या गोष्टीसाठी. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, तुमचा सगळा प्रवास ऐकून, आणि तुमचा आजवरचा सगळा प्रवास ऐकल्यानंतर मला असं वाटलं आता पुढचा जो सगळा प्रवास आहे तो असाच खूप छान चालू आहे. आणि मला वाटतं बिग बॉस हे तुमच्यासाठी खूप छान संधी होती, आणि आता तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग कराल. आणि बिलकुल येस, आणि खूप छान सोनं कराल त्या बिलकुल. पब्लिकचा बी मी म्हणतो धन्यवाद तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल, आणि तुमचा पण धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.